29 महानगरपालिकाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांचं अस्तित्व आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका याकरिता आम्ही ह्या निवडणुकीत येत्या 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निवडणुकीत कोणासोबत जाणार याचा निर्णय जाहीर करणार आहोत. आणि बाकीचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि यामध्ये विशेषतः आमच्यातील काही नेत्यांनी बळ नसताना सबळाची भाषा करून जो लपंडाव सुरू केलेला आहे, काहीतरी कोणत्या तरी माध्यमातून कोणाला फायदा पोहोचवण्याचं त्यांचं जे कारस्थान आहे आणि हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्यासोबत आम्ही जाणार त्याला नक्की यश प्राप्त होणार. आणि त्यासाठी आम्ही काही अटी ठेवलेल्या आहेत की मुंबईमध्ये चैत्यभूमी जे आहे त्या चैत्यभूमीचं जे काम आहे एकदम संत गतीने सुरू आहे. जे इंदुमिलचं स्मारक आहे त्या संत गतीने सुरू असलेल्या स्मारकाचं काम तीव्र गतीने झालं पाहिजे ही आमची एक अट आहे. वर्ली स्मशानभूमीला ही स्मशानभूमी जिथे माता रमाई यांचं अंतिम संस्कार करण्यात आलेलं होतं त्या स्मशानभूमीमध्ये आणि कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाजाची मागणी आहे की तिथे राष्ट्रीय स्तरावर माई रमाईचे स्मारक झालं पाहिजे. तसेच दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव पुणे जिल्ह्याचे नाव महात्मा फुले जिल्हा आणि भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक, संभाजीनगर येथे शहीद भीमसैनिक स्मारक आणि नागपूर येथील अंबाझरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, धनकोली येथे जन्मशताब्दी स्मारक आणि नारामध्ये डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ह्या ज्या अटी जे पक्ष मान्य करणार ह्या अटी घेऊन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा त्या पक्षाला त्यांचे हात बळकट करून त्यांना समर्थन जाहीर करणार अशी आमची भूमिका आहे. आजच्या आमच्या पत्रपरिषदेला मुन्नाजी ढोणे, प्राध्यापक रमेश दुपारे, संतराजी उलटुडे, देवेंद्रजी बाकडे, प्रवीणजी आवडे, धर्माजी बाकडे, शरदराजी गायकवाड, सुपेशजी पोटले, प्रकाश कांबळे आणि आमचे ओबीसी नेते राजूमाला पाटील उपस्थित आहेत. आपण राजकारणाकडे काही प्रश्न विचारायचे असेल आम्ही विचारू. कुठल्या पक्षाबरोबर तुम्ही जाणार आहात? आम्ही ह्या अटी घेऊन आम्ही, कारण की हे निवडणूक स्थानिक मुद्द्यावर ही निवडणूक असते आणि यामध्ये आम्ही पक्षाला किंवा कुठल्या याला महत्त्व न देता हे पक्ष ह्या ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या ज्या अटी पूर्ण करण्याचे आश्वासन आणि ते आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे नमूद करतील अशा लोकांना आम्ही आमचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. पुण्यामध्ये सुद्धा आम्ही अशा ठिकाणामध्ये जे आमचे मुद्दे आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आणि आपला हे प्रस्ताव आणि आमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे आणि आम्ही काय केलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर आम्ही काय त्यांना असं काही लादलं नाही की तुम्ही काय आमचा निर्णय तुम्ही घ्या म्हणून. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला जे सांगितलं की सर आम्ही औरंगाबादला याला समर्थन देत आहोत, पुण्याला याला समर्थन देत आहोत, मुंबईला इथे समर्थन देत आहोत, तो निर्णय आम्ही 3 तारखेला जाहीर करतो.